तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे 22 जानेवारी ना, 22 जानेवारी आणि आज गणपती बाप्पाचा बड्डे. त्याच्यामुळे आमच्या इथे अंबरनाथला, म्हणजे आम्ही जिथे पहिले राहायचो तिथं अशी मोठी पूजा असते. आता ती कशी असते ते तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून. आता सकाळी आम्ही 10ची ट्रेन आहे आम्हाला. इथून आम्ही सगळेजण सकाळी चाललो आहे एकदम मस्तपैकी रेडी वगैरे होऊन. मम्मी अजून रेडी होती. अँड बॅकग्राऊंड वगैरे इग्नोर करा, बॅकग्राऊंड इग्नोर करा गाईज, एकदम असं नॅचरल ठेवतो आम्ही सगळं. तर आता सगळेजण तयार झालेले आहेत आणि आणि असा प्लॅन आहे की जायचं आणि तिथे सगळं तयारी वगैरे चालू असेल ते मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यानंतर मग संध्याकाळी आरती असते, देन रात्री ऑर्केस्ट्रा वगैरे सगळं आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आणि खूप सारे प्लॅनमध्ये चेंजेस आलेले, अचानक प्लॅन झाला, अचानक प्लॅन कॅन्सल पण झाला. तर आता बघू ते कसं काय करतोय ते. सध्या तरी आम्ही इथून आता निघतोय. फायनली आम्ही निघालोय. पिशव्या एवढ्या मोठ्या पिशव्या घेऊन चाललेलो आणि दररोज सारखं आमची लिफ्ट आज सुद्धा बंद असल्यामुळे आपल्याला चालतच जावं लागतंय. अक्का बाई खाली सगळ्यात पुढे. पप्पा येत आहेत वरतून सगळं लावून देऊन आणि आम्ही चाललोय. तर फायनली आम्ही खूप कष्टानंतर इथे पोहोचलेलो आहे. मी तुम्हाला दाखवते. आल्या काकूने नाश्ता दिलेला आहे. तिकडे पण आहे. मला तर काय खावं नाही वाटत आहे. सो बापरे, इथं मी थोडासा रेस्ट करतोय आता. आणि पुकी बघा आमची पुकू बरं. इथं रेस्ट करतो आणि नंतर मग 3 वाजता परत तयार व्हायचंय. आता मला तर तयार नाही व्हायचंय, पण ह्या लोकांना सगळ्यांना तयार करायचंय. सो आम्ही सगळ्यांना इथे जेवढे पण आहेत ओळखीचे इथे सगळ्यांना भेटून येतो आणि मग नंतर थोडासा आराम करतो. इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे बघा, भेटणं चालू आहे. हो बाई साहेब, फुली तर आता रात्री पूर्ण पंगतच म्हणे बाई मोरे काका. बाई जिकडे चालू आहे तिकडे सगळेजण ओळखताय, भर फुल सेलिब्रिटी वाईब येते मला. बट आता आम्ही ज्यांच्या घरी चाललोय ते घरी हाय का नाही ते नाही, चाललोय म्हणून चाललोय. आता जाऊ, भेटू, बोलू आणि मग नंतर मग तुम्हाला ऑलरेडी दुपारची अगदी चालू झाली, त्याच्यामुळे मी पटकन जाते. आणि आता सध्या मी दुकानात गेलेली गुळ आणायला, त्यासाठी तर पटकन गुळ देते आणि जाते. चला, गणपती बाप्पा मोरया, बाबा की जय. आमचं आता दर्शन वगैरे झालेलं आहे, हे पण झालेलं आहे. मोदक बघ मला कोणता भेटला बघ. आता तिकडे चल ना जरा, ते त्यांचं दाखवूया ना आपण. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा मग दुपार झाल्यानंतर डायरेक्ट यायचो. आमच्या नाही आहेत, पण ठीक आहे, आम्ही यायचो दुपारनंतर पूर्ण इथे. थांबा मी तुम्हाला दाखवते. आता तिथं त्या कांदा बटाटा कापतात. आम्ही ह्या साईडला पूर्ण आहे ना, इथं असं पूर्ण लावलेलं असायचं पडदा बिडदा. आणि मग इथं हे झालं का लगेच इथे आम्ही कांदा बटाटा असो काही असो हारबीर असो ते सगळं करायचं. आता हे सगळं तुम्हाला रिकामा दिसतंय हे बघा, हे पुन्हा. पण ये पुढे रात्री तुम्ही बघा कसं दिसतंय ते.
काकू आहे काय प्रसाद वाटून घ्या सगळ्यांनी. आता आपण अक्कांकडे जाऊया. अक्कांकडे अक्का तिथे बसलेले आहेत. आमची टाकी दाखवते तुम्ही तुम्हाला. ही आमची सोसायटी अँड अक्का इथे बसलेत. शाळेत चालला होता. ही आमची टाकी हा ट्युशन. खूप मोठी. इकडून नारळ पडायचे आणि आम्ही त्याच्या मागं लागायचं. आता पण आहे टपकन डोक्यात पण. आता आम्ही दोघे पण गेलेलो आहे ना. आम्ही म्हणजे रेंजमध्ये नाही. आम्ही दोघी तिकडच्या वाल्या आजी आणि आम्ही. टपकन आवाज यायचा पण. आवाज आला का लगेच पळायचं. समोरच घर आहे ना. आवाज आला का लगेच धावत यायचं. आता झालेलं आहे यांचं बोलणं वगैरे. आता मी चालले जेवण खायला. ए बाई चल ना. अरे थांबतच नाही यार. मेरे को भूक लगाय थोडासा. तर आता मी जातो जेवण करतो मग येतो. सकाळी नाश्ता जाम झालेलं आहे काय जेवण. सो आता आम्ही आलोय. आता आम्ही तयार वगैरे होतो आणि मग जायचंय. भजन आहे त्यासाठी. सो आम्ही आता तयार होऊन नंतर मग निघू. मी इथे तयार होतोय आणि ही बघा दादाच्या लॅपटॉपवर तसं काय हिचाच लॅपटॉप. तुला काय वाटतं का? प्लीज बोला मॅम. तुम्हाला माईक आहे तो खायची गोष्ट नाहीये. माईक जाऊ द्या. आपण तयार होऊया. आणि सक्सेसफुली खूप लेट झालेलं आहे त्याच्यामुळे पटापट तयार होऊया. ज्यांची पूजा आहे बिचारा ते आता आधीच गेलेत आणि जे बाहेरून आले ते अजून तयार नाही झालेले. सो तुला यायचं का ब्लॉग मध्ये? ती लिटरली अशी पूर्ण ह्याच्यावरून फिरलेली आहे. एवढे सेंट बेंट आहे त्याच्यावरून फिरलेली. तुम्हाला काही वाटतं का? नाही. ती बोलली कौन आहे ये, किधर से आई है. म्हणजे कोणी नाही. जाऊ दे. मम्मीची पण आपण तयारी. मम्मी इकडे बघ. होते मला लोक बोलतात तुझ्यापेक्षा जास्त छान मम्मी दिसते. म्हटलं आय नो. सो आता मी तिला तयार करते हळूहळू. मम्मी पण तयार होते आणि मग आपण काकूंना तयार करूया जर त्यांना टाइम भेटला तर. बिचारा त्यांना टाइमच नसतो. आम्ही आलेलो आता भजनासाठी. थोड्या वेळातच भजन चालू होणार आहे. करू नका. त्यांच्या पद्धतीने घेऊन जा. ओके डिस्कशन बाहेर वेगळी तयारी चालू आहे ऑर्केस्ट्राची. हे बघा अजून एक भजनी मंडळ येत आहे. बट हे आपल्या सोसायटीमधले भजनी मंडळ त्याच्यामुळे सपोर्ट करा गाईज. आता माईक आलाय. माईक चालू करा. माईक आलेला आहे गाईज. आता एकदम मस्त आवाज येणार आहे.
वेटिंग बराच वेळ झाला. हा बस झालं नाही भजनामध्ये गणपती बोलते मेट्रो हो नंतर हो का? आता यांचं आता प्रोफेशनल वाल्यांचं भजन आहे. भजनी मंडळ आलेले आहेत. हो आमच्या काकू खूप घाईमध्ये तयार झालेले आहेत काही. त्यांनी स्पेशली सांगितलंय आपल्याला की ब्लॉग बनव. सगळे सुंदर सुंदर तयारी डिजिटल माईक हॅलो चालू आहे सगळ्या लोकनगरी लावत सगळ्यांनी बाहेर या. सगळ्यांना माईकवर बोलली सगळ्यांनी बाहेर या. हा इथे जास्त छान होतं. आता थोड्याच वेळामध्ये आपलं प्रोफेशनल भजनी मंडळ गाणं गायला त्यांचं चालू करणार आहे. सो आपण बघूया त्यांचं भजन कसं आहे ते. अपने बायका बीच बीच में आ रहे हैं आणि हे लोक प्रसाद वाटायला बसलेत हे दोघे जणी. जमा होते. त्याच्यातल्या 2 जणी आले सगळे सुरू झाले. हो दुसरी किती गया इथं सगळेजण आता आम्ही भेटलेलो आहेत. सगळे नाही आहेत ॲक्च्युली फक्त 2 जणी चाललेले आहेत. बाकी सगळे कामावर गेले. अर्धे इकडे तिकडे हिंडत आहेत. रात्री भेटतील. हां रात्री भेटतील. रात्री जेवता तुम्हाला ठीक आहे. माझं तर एवढं पोट भरलंय पण काय सांगू. आता आम्ही हिंडायला आलोय बिकॉज आम्हाला भाई मी सकाळपासून बसले नाही का सकाळपासून मी असं म्हणलं यार कधी येतील हे लोक कधी मला जायला भेटेल बाहेर. मी एकटी तरी कुठं फिरू शकते पण मग एकटी कशाला फिरणार मी. लोकांना वाटेल तू येडी आहेस. नाही अशी ब्लॉग बनवत बघ एक तर मला लाज वाटते सगळ्यांसमोर असा ब्लॉग वगैरे बनवायला. थोडंफार फिरू आणि मग संध्याकाळी तुम्हाला भेटू. संध्याकाळी नाही ॲक्च्युली आताच भेटू थोड्या वेळानंतर. ठीक आहे इकडे या. आपण चाललोय कुठे बाय द वे. पुढे रस्ता संपतोय. चला आता परत पुढे रस्ता संपतोय आणि आम्ही परत जाणार खाली. आता इथून तिकडे जाऊया. चला त्या साईडला. अच्छा इकडेच जाऊ आता मी थोडंसं विसरलेली आहे रस्ते थोडेसे. रस्ता बंद आहे. अच्छा हां हां ठीक आहे. कन्स्ट्रक्शन चालू आहे तिकडे. तू कन्स्ट्रक्शन मधून येणार का नाही या जिथे नेतील त्यांच्या मागे जाणार मी. आम्ही लोक किती दिवसांनी आलोय खाली. आम्ही असं नसल्यासारखे भाई खरंच नाही. आम्ही सब लोक शिफ्ट झाल्यापासून ही तरी सोसायटी शिफ्ट झाली. मी डायरेक्ट सिटीत शिफ्ट झाली बाई. आणि मी एकटीच असते. ती तर डायरेक्ट हेच शिफ्ट झाली. प्रियंका पण येणार होती काय माहिती काय झालं तिचं. प्रियंका ती कुठे गेली. ती नाशिकला. भाई मी खूप दिवसांनंतर सनसेट बघितलाय गाईस. आम्ही आलेलो आहे माझं घर D21. तुझं कोणतं आहे. तुझं हे बघ हे तुझं आहे हे आणि तुझं हे वाला आहे. माझं त्या साईडला लास्टला. हो माझं तेव्हा तिकडे पेरूचं झाड. भाई साहब मी फक्त व्हिडिओ काढते असा जस्ट टाइमपास. गाईज आम्ही आलेलो आहोत सनसेट बघायला. ॲक्च्युली सनसेट नव्हता बघायचा आम्हाला. आम्ही जस्ट टाइमपाससाठी आलेलो पण आम्हाला सनसेट दिसलेला आहे.
सनसेट बघायला. आणि तुम्ही बिहाइंड द सीन्स बघा बाई ब्लॉगरचे. बघा आमची ब्लॉगर. मला तसा वाला फोटो पाहिजे. ती फोटोज काढायला ट्राय करते बघा. आम्ही फोटो काढतोय गाईज इन्स्टाला पोस्ट करण्यासाठी. थंबनेलसाठी पण पाहिजे आपल्याला. काहीच आपला फिरून वगैरे झालेलं आहे आणि आपल्याला न्यू मेंबर्स पण ॲड झालेले आहेत. इकडे हार्दी तिकडे बघते. थांबा मी तुम्हाला दाखवते. ते बघा तिकडं आमचा कट्टा होता तो भाई. सगळेजण इथं आम्ही बॅडमिंटन वगैरे खेळायचो. ते बसायचं. आता थोडीशी घाण येते ते थोडंसं इग्नोर करा. बट अर्धा तुम्हाला खूप छान दिसेल. वा भाई परवा तुम्ही फक्त बघाच ब्लॉग बघा. मग मला असं एकदम असं झगामगान मला बघा. आपल्या नोकरी बाबा आता आपला अवतार चांगला नाही. आपण थोड्या वेळात तयार होऊन येणार बिकॉज आपली पूजा आहे. तुम्ही 24 तारखेला नक्की येणार सगळं बघून बघाल. नमस्कार 24 तारखेला भेटूया. पण हा ब्लॉग थोडा लेट येणार आहे बट तुम्ही समजून घ्या. आज 22 तारखेला. 22 तारखे कमाई सुरू झाली की नाही? नाही हो काय कसला काय हे लोक सपोर्ट नाही करत. सगळ्यांना मार की सपोर्ट करा गाईज. नीट बघा. जरा इन्कम चालू झाल्यानंतर जॉब साड्याचा विचार चालू आहे. तर सगळं मजा मस्ती झालेली आहे. आता या साईडला हळदी कुंकू आहे आणि आणि पुढचं नाही. हां आपण आता चाललेलो आहोत याच्यासाठी आरतीसाठी आपण चाललेलो आहे. मंदिरात जागा नाही आहे पण आपण मंदिरात जागा करूया. लाईन लागली काय दर्शनासाठी लाईन. हा सांगा तिथपासून लाईन असते. डबल लाईन असते. आणि आता इकडे मध्ये जेवायचं वाला आहे पण ते आपण नंतर जाऊया. इथं आलेलो आहे आणि हे लोक बॅडमिंटन खेळायला लागलेत. वाईज आमची बॅडमिंटन खेळायची जागा. रात्रीची कॅमेरा क्वालिटी खराब होती थोडीशी बट तुम्ही समजून घ्या. आम्ही इथे बसलेलो आहे. दर्शन करून ये ना तुझा. ती रात्री करेल. आता लाईन बघ. हे लाईन फरक खूप जास्त आहे. मग आता पटकन जाऊन तो करून ये ना. खट्टा आला रे मला जाम खट्टा आला. म्हणजे दर्शनाचं नाही आम्ही तर दर्शन 3 वेळा केलेलं आहे. बट आता चालू आहे बॅडमिंटन खेळायचं आहे. बघू काय कसं होतं मी तुम्हाला सांगेन. एकटीच खेळते ही. आपलं नाहीये. कॉक आपला कुठे आहे. थांबा. घालशील कोणाच्या तरी डोक्यात. नाईस कॅच. आलेला आहे सक्सेसफुली कॉक. आला ना. गाईज बस झाला. आता मला असं वाटतंय आपण खूप कार्डिओ झालेला आपला. बस झाला. नेक्स्ट ब्लॉग मध्ये जेवताना. नाही तू नको करू. तू बाय बाय. भेटू 2 दिवसानंतर आपल्या प्लॅन मध्ये जरासा चेंज आल्यामुळे अचानकपणे आपण जातोय. आता प्लॅन मध्ये थोडासा चेंज आल्यामुळे आपण लगेच चाललोय गाईज. तर भेटूया आता डायरेक्ट उद्याच्या परवाच्या ब्लॉग मध्ये भेटूया. सो गाईज जर अचानक आमचा प्लॅन मध्ये थोडासा चेंज आला होता यांच्यामुळे. कारण की आम्ही पहिले थांबणार होतो काकूंकडे पण अचानक प्लॅन चेंज झाला की नाही थांबणार. कारण की संध्याकाळी जाम आम्ही एवढं जास्त थकलो होतो ना त्याच्यामुळे मग म्हणलं नको. त्यापेक्षा आपण घरी जाऊया. त्यामुळे लगेच आता आम्ही लगेच चाललोय घरी. आम्हाला कनेक्टेड ट्रेनसुद्धा आहे.
सो आजचा व्लॉग तर एवढाच होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की चॅनल सबस्क्राईब करा. रिक्षा पण भेटलेली आहे. आता हे लोक येत आहेत. सो भेटूया परवाच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट.